नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलवर मी रुद्र देशमुख आपलं सहर्ष स्वागत करत आहे. बघा, आजचा भाग 29 हा टी बालमानसशास्त्र याचा आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत. 30 पैकी 30 गुण घेण्यासाठी ही आपली सिरीज सर्वांनी पूर्ण पाहायची आहे. प्रश्नाला सुरुवात करण्यापूर्वी सांगतो, सावध व्हा. या प्रश्नांचा जर सराव नाही केला तर स्कोर कमी येण्याचे चान्सेस आहेत. कारण बघा, अशा प्रकारचे प्रश्न पेपरमध्ये जास्त प्रमाणात तुम्हाला पाहायला मिळतील. चला, सराव करायचा सर्वांनी. शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे. या व्हिडिओमध्ये आपण एकूण 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असे या ठिकाणी घेतलेले आहेत. चला, आजचा पहिला प्रश्न या ठिकाणी, एका रचनावादी वर्गात जेव्हा विद्यार्थी गणिताची उदाहरणे सोडवताना वारंवार चुका करतात तेव्हा शिक्षकाने या चुकांकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे? पर्याय दिलेले आहेत. विद्यार्थ्यांचा निष्काळजीपणा आणि कमी बुद्धिमत्तेचे लक्षण म्हणून. बी दिलेला आहे शिक्षकांच्या अध्यापन पद्धतीचे अपयश म्हणून. सी दिलेला आहे मुलांच्या विचार प्रक्रियेत डोकावण्याची एक खिडकी आणि अध्ययनाचा एक नैसर्गिक टप्पा म्हणून. आणि डी दिलेला आहे त्यांना लगेच शिक्षा करून पुन्हा तीच उदाहरणे 100 वेळा सोडवण्यास सांगण्याची संधी म्हणून. या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मुलांच्या विचार प्रक्रियेत डोकावण्याची एक खिडकी आणि अध्ययनाचा एक नैसर्गिक टप्पा म्हणून. चला बघा, या ठिकाणी बघा, रचनावाद काय म्हणतो की चुका करणं ही शिकण्याच्या प्रक्रियेतली काय आहे, अत्यंत महत्वाची आणि नैसर्गिक पायरी आहे. चुकामधून शिक्षकाला समजतं की मूल नेमकं कसा विचार करत आहे आणि त्याला नेमकं कुठल्या अडचणी आहेत आणि त्याला नेमकं आपल्याला काय मदत करायची आहे. चला, पुढचा प्रश्न. युरी ब्रॉनफेनब्रेनर यांच्या पारिस्थितिकीय प्रणाली सिद्धांतानुसार जर घरात आई वडिलांचे सतत भांडण होत असेल आणि त्याचा थेट परिणाम मुलाच्या शाळेतील वर्तनावर आणि अभ्यासावर होत असेल तर हा कोणत्या प्रणालीचा भाग आहे? पर्याय दिलेले आहेत. मायक्रोसिस्टीम, मेसोसिस्टीम, एक्झोसिस्टीम, मॅक्रोसिस्टीम. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मेसोसिस्टीम. येते लक्षात ठेवा. बघा, मेसोसिस्टीम म्हणजे मुलाच्या आयुष्यातील दोन मायक्रोसिस्टीम मधील परस्पर संबंध असतो. घरातील तणावाचा शाळेतील कामगिरीवर परिणाम होणे हे याच प्रणालीचं उदाहरण असतं. चला, पुढचा प्रश्न. हे गणिताचे शिक्षक वर्गात अत्यंत कठीण आणि विचार करायला लावणारे प्रश्न न कळतपणे फक्त मुलांना विचारतात तर मुलींना फक्त सोपे प्रश्न किंवा फळा पुसण्याची कामे सांगतात. शिक्षकाचे हे वर्तन काय दर्शविते? पर्याय दिलेले आहेत. लिंग समभाव, लिंग पूर्वग्रह, विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक क्षमतेची योग्य ओळख आणि डी दिलेला आहे भेददर्शी अध्यापन. बघा, याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, लिंग पूर्वाग्रह. तुम्हाला याच्या अगोदरही सांगितलंय जेंडर स्टेरिओटायपिंग. चला, पुढचा प्रश्न बघा. एका विद्यार्थिनीला वाचनाची खूप आवड असते. शिक्षक तिला प्रत्येक नवीन पुस्तक वाचल्यावर बक्षीस म्हणून एक चॉकलेट देऊ लागतात. काही महिन्यानंतर शिक्षक चॉकलेट देणे बंद करतात तेव्हा ती विद्यार्थिनी पुस्तके वाचणे पूर्णपणे सोडून देते. मानसशास्त्रात या परिणामाला काय म्हणतात? पर्याय दिलेले आहेत. धनप्रबलीकरण, अतिसमर्थन परिणाम, क्लासिकल कंडिशनिंग, झायगार्निक परिणाम. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अतिसमर्थन परिणाम. चला, पुढचा प्रश्न. जीन पियाजे आणि लेव वायगॉट्स्की यांच्या भाषा आणि विचार या संकल्पनेतील मुख्य फरक कोणता आहे? पियाजेच्या मते भाषेमुळे विचार विकसित होतो तर वायगॉट्स्कीच्या मते विचारांमुळे भाषा येते. बी दिलेला आहे. पियाजेच्या मते विचार भाषेच्या आधी येतो आणि विचार भाषेला दिशा देतो तर वायगॉट्स्कीच्या मते भाषा ही विचारांना दिशा देणारी एक शक्तिशाली प्रणाली आहे. सी दिलेला आहे. दोघांच्याही मते भाषा आणि विचार यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. आणि डी दिलेला आहे. पियाजे भाषेला महत्व देतो तर वायगॉट्स्की केवळ जैविक परिपक्वतेला महत्व देतो. मित्रांनो, अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. सर्वांनी एकदा व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि कॉमेंट करायची आहे की प्रश्न कसे वाटत आहेत तुम्हाला. चला, सर्वांनी एकदा लाईक करायचं आहे, कॉमेंट करायची आहे. बघा, याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. पियाजेच्या मते विचार भाषेच्या आधी येतो आणि विचार भाषेला दिशा देतो तर वायगॉट्स्कीच्या मते भाषा ही विचारांना दिशा देणारी एक शक्तिशाली प्रणाली आहे. चला, पुढचा प्रश्न. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 NEP 2020 नुसार इयत्ता 3री पर्यंतच्या सर्व मुलांसाठी सर्वोच्च प्राधान्य असलेली संकल्पना
खालीलपैकी कोणती आहे? मुलांना संगणकाचे कोडिंग शिकवणे, परदेशी भाषांचा अभ्यास सुरू करणे, पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान प्राप्त करणे, आणि डी दिलेला आहे मुलांच्या कठीण लेखी परीक्षा घेणे. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान प्राप्त करणे. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, IMP करून ठेवा याला. सर्वांनी एकदा व्हिडिओला लाईक करायचं आहे. बघा, NEP 2020 मध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान बद्दल जे सांगितलं आहे त्याला FLN म्हणायचं. FLN चा लॉंग फॉर्म असा आहे की फाउंडेशनल लिटरसी अँड न्यूमरसी. तर ही जी FLN आहे प्राप्त करणं अत्यंत गरजेचं आहे. चला पुढचा प्रश्न. एका शिक्षिकेला ADHD असलेल्या एका विद्यार्थ्याला वर्गात सामावून घ्यायचा आहे. खालीलपैकी कोणती रणनीती तिच्यासाठी सर्वात प्रभावी ठरेल? या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. त्याला एका जागी सलग 2 तास बसण्याची सक्ती करणे, त्याला दिलेले मोठे काम किंवा असाइनमेंट अत्यंत लहान आटोपशीर भागांमध्ये विभागून देणे, आणि सी दिलेला आहे त्याचे लक्ष विचलित झाल्यावर त्याला सर्वांसमोर कडक शिक्षा करणे, आणि शेवटचा पर्याय डी आहे त्याला नेहमी वर्गाच्या सर्वात शेवटी एकटे बसवणे. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, त्याला दिलेली मोठे काम किंवा असाइनमेंट अत्यंत लहान आटोपशीर भागांमध्ये विभागून देणे. चला महत्वाचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न. शिक्षक वर्गात PPT द्वारे शिकवत आहेत, ज्यात खूप सारे रंगीत ॲनिमेशन्स आहेत, खूप सारा मजकूर आहे आणि शिक्षक अत्यंत वेगानं बोलत आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या डोक्यात काहीच शिरत नाही. जॉन स्वेलर यांच्या बोधात्मक भार सिद्धांतानुसार विद्यार्थ्यांच्या अपयशाचे कारण काय? पर्याय दिलेले आहेत. विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक कमी आहे. बी दिलेला आहे अवांतर बोधात्मक भार क्षमतेपेक्षा जास्त झाल्यामुळे विद्यार्थ्यांची तात्पुरती स्मृती कोलमडून पडली आहे, आणि सी दिलेला आहे विद्यार्थ्यांमध्ये आंतरिक प्रेरणेचा अभाव आहे, आणि डी विद्यार्थ्यांमध्ये अध्ययन अक्षमता आहे. मित्रांनो, या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय बी. लक्षात ठेवा, मानवी मेंदूच्या वर्किंग मेमरीची क्षमता मर्यादित असते. एकाच वेळी अनावश्यक चित्र, मजकूर आणि आवाजाचा मारा केल्यास मेंदूवर काय होतं? अनावश्यक भार पडतो आणि अध्ययन थांबत असते. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न. एक शिक्षिका विद्यार्थ्यांना म्हणते, जर तुम्ही तुमचा गृहपाठ शांतपणे पूर्ण केलात तर आज तुम्हाला संध्याकाळच्या जादा तासाला थांबावे लागणार नाही. BF स्किनरच्या मते शिक्षिकेने कोणत्या तंत्राचा वापर केला? पर्याय दिलेले आहेत. धन प्रबलीकरण, सकारात्मक शिक्षा, ऋण प्रबलीकरण आणि विलोपन. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ऋण प्रबलीकरण. आता तुम्ही धन प्रबलीकरण वगैरे सगळं पाहिलंय, तर ऋण प्रबलीकरणामध्ये काय असतं? विद्यार्थ्याकडून अपेक्षित वर्तन घडवून आणण्यासाठी त्याला नको असलेली एखादी गोष्ट किंवा लादलेले जे निर्बंध असतात ते काढून घेतले जातात. चला पुढचा प्रश्न. विद्यार्थ्यांमध्ये समीक्षात्मक विचार विकसित करण्यासाठी खालीलपैकी कोणती कृती सर्वात उत्तम ठरेल? पर्याय दिलेले आहे. विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील प्रश्नांची उत्तरे जशीच्या तशी पाठ करायला लावणे. बी दिलेला आहे एकाच घटनेवरील 2 वेगवेगळ्या वृत्तपत्रांच्या बातम्या वाचायला देऊन त्यातील तथ्य आणि मत तसेच बातमीतील पूर्वाग्रह ओळखण्यास सांगणे, आणि सी दिलेला आहे शिक्षकांनी सांगितलेले मुद्दे न विचार करता वहीत उतरवून काढणे. डी दिलेला आहे गणिताची 50 उदाहरणे केवळ सूत्रांचा वापर करून सोडवणे. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. चला पुढचा प्रश्न. एका विद्यार्थ्याला वर्गात काहीही शिकवले तरी पटकन समजत नाही, पण जेव्हा त्याला शाळेच्या बागेत नेले जाते तेव्हा तो विद्यार्थी झाडांची पाने, त्यांचे प्रकार, कीटक आणि मातीचे वर्गीकरण अत्यंत अचूकपणे करतो. हार्वर्ड गार्डनरच्या मते या विद्यार्थ्याकडे कोणती बुद्धिमत्ता अधिक आहे? पर्याय दिलेले आहेत. अवकाशीय बुद्धिमत्ता, आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता, निसर्ग विषयक बुद्धिमत्ता आणि भाषिक बुद्धिमत्ता. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, निसर्ग विषयक बुद्धिमत्ता. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न थोडासा अवघड आहे, व्यवस्थित समजून घ्या. या ठिकाणी प्रतिपादन आणि कारण अशा 2 गोष्टी दिलेल्या आहेत, त्याच्यावर आधारित हा प्रश्न आहे. VIP करून ठेवायचा हा एकदम महत्वाचा प्रश्न आहे. बघा, प्रतिपादन दिलेलं आहे. व्याकरणाचे शिक्षक प्रथम संकल्पनेची उदाहरणे देतो, नंतर नियम देतो. त्यांना वाटले की अध्यापनाची प्रेरक पद्धत ही सर्वोत्तम आहे. आता कारण दिलेलं आहे आर मध्ये. अध्यापनाची प्रेरक पद्धत ही अशी पद्धत आहे ज्यामध्ये शिक्षक प्रथम नियम आणि उदाहरणे देतात. तर या ठिकाणी बघा पर्याय असे दिलेले आहेत. ए आणि आर दोन्ही सत्य आहेत आणि आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण आहे. दुसरा पर्याय दिलाय ए आणि आर दोन्ही सत्य आहेत परंतु आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण नाही. तिसरा पर्याय दिलेला आहे ए सत्य आहे पण आर असत्य आहे. आणि चौथा पर्याय दिलेला आहे ए आणि आर दोन्ही असत्य आहेत.
पूर्ण कन्सेप्ट क्लिअर असल्याशिवाय असे प्रश्न कोणालाच जमत नाहीत. सर्वांनी एकदा लाईक करायचं आहे. खूप जबरदस्त कॉन्टेंट मी तुम्हाला या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. असा कॉन्टेंट तुम्हाला इतरत्र कुठंही पाहायला भेटणार नाही. चला, सर्वांनी एकदा कमेंट करायची आहे की प्रश्न कशा प्रकारचे आहेत आणि याचा फायदा तुम्हाला होत आहे का. चला, लाईक करा सर्वांनी. बघा, याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. हे सत्य आहे पण आर असत्य आहे. चला, पुढचा प्रश्न. समावेशित वर्गात आदिवासी भागातून आलेला एक विद्यार्थी त्याच्या स्थानिक बोलीभाषेत बोलतो. शिक्षकाने काय केले पाहिजे? पर्याय ए, त्याला वर्गात ती भाषा बोलण्यास सक्त मनाई करावी आणि फक्त प्रमाण भाषेतच बोलण्याची सक्ती करावी. बी, त्याची भाषा अशुद्ध आहे असे सांगून त्याच्या पालकांना बोलावून घ्यावे. सी दिलेला आहे, त्याच्या बोलीभाषेचा एक संसाधन आणि पूल म्हणून वापर करून त्याला हळूहळू प्रमाण भाषा शिकवावी. डी दिलेला आहे, त्याला त्याच्या स्थानिक भाषेतील शाळेत प्रवेश घेण्यास सांगावे. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, त्याच्या बोलीभाषेचा एक संसाधन आणि पूल म्हणून वापर करून त्याला हळूहळू प्रमाण भाषा शिकवावी. चला, पुढचा प्रश्न. डिस्कॅल्कुलिया असलेल्या विद्यार्थ्याच्या मूल्यमापनासाठी खालीलपैकी कोणती सवलत देणे योग्य राहील? पर्याय दिलेले आहेत. त्याला फक्त बेरीज वजाबाकीचे मोठे पाठ करायला लावणे, त्याला प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्यक्ष हाताळता येणाऱ्या वस्तू किंवा कॅल्क्युलेटर वापरण्याची परवानगी देणे. सी दिलेला आहे, त्याला लेखी परीक्षेसाठी कमी वेळ देणे. आणि डी दिलेला आहे, त्याला गणिताऐवजी केवळ चित्रकला विषय घेणे सक्तीचे करणे. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, त्याला प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्यक्ष हाताळता येणाऱ्या वस्तू किंवा कॅल्क्युलेटर वापरण्याची परवानगी देणे. चला, पुढचा प्रश्न. एका विद्यार्थ्याने शाळेच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या आहेत. तो विद्यार्थी सांगतो की मी काचा फोडल्या नाहीत, पण त्याच्या मित्राला सर्व माहीत आहे. मित्राने जर शिक्षकांना खरे सांगितले तर तो मित्र द्रोही ठरेल, पण जर त्याने खोटे सांगितले तर तो शाळेचा नियम मोडेल. कोहलबर्गच्या मते या मानसिक संघर्षाला काय म्हणतात? महत्वाचा प्रश्न आहे, सर्वांनी IMP करून ठेवायचा आहे. चला, पर्याय दिलेले आहेत. ए, नैतिक वर्तन. बी, नैतिक द्विधा अवस्था. सी, नैतिक तर्क. आणि डी, नैतिक समतोल. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नैतिक द्विधा अवस्था. बघा, पुढचा प्रश्न. सातत्यपूर्ण आणि सर्वंकष मूल्यमापनात CCE केवळ बौद्धिक शैक्षणिक विषयासोबतच सहशालेय क्षेत्रांचे मूल्यमापन करणे का आवश्यक आहे? पर्याय दिलेले आहेत. कारण केवळ शैक्षणिक प्रगती ही भविष्यातील जीवनातील यशाची हमी देऊ शकत नाही. जीवन जगण्यासाठी जीवन कौशल्य, मूल्य आणि कला आवश्यक आहेत. बी दिलेला आहे, कारण सहशालेय विषयांचे मूल्यमापन केल्याने शिक्षकांचा पगार वाढतो. सी दिलेला आहे, कारण त्यामुळे अभ्यासात कच्च्या असलेल्या मुलांना पास करणे सोपे जाते. डी दिलेला आहे, कारण त्यामुळे शाळेला जास्तीत जास्त सुट्ट्या देता येतात. पर्याय याचं ये हे अचूक उत्तर आहे. चला, पुढचा प्रश्न. अल्बर्ट बांडुराच्या सिद्धांताचा वापर करून एक शिक्षक वर्गातील कमी आत्मविश्वास असलेल्या मुलांना एका माजी विद्यार्थ्याचा व्हिडिओ दाखवतात, जो आधी अभ्यासात खूप कच्चा होता, पण कठोर परिश्रमाने तो शाळेत पहिला आला. शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये काय निर्माण करत आहेत? महत्वाचा प्रश्न आहे. बघा, पर्याय दिलेले बाह्य प्रेरणा. बी दिलेला आहे प्रातिनिधिक स्वक्षमता. सी दिलेला आहे क्लासिकल कंडिशनिंग. आणि डी दिलेला आहे झायगार्निक इफेक्ट. याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, प्रातिनिधिक स्वक्षमता. चला, पुढचा प्रश्न. जॉन डुई यांच्या प्रगतशील शिक्षणात गट कार्य आणि प्रकल्प पद्धतीला का महत्व दिले आहे? पर्याय दिलेले आहेत. कारण त्यामुळे शिक्षकांचे काम कमी होते आणि त्यांना आराम मिळतो. बी, कारण गट कार्यातून विद्यार्थी लोकशाही मूल्य, सहकार्य आणि सामाजिक कौशल्य प्रत्यक्ष जगून शिकतात. सी, कारण त्यामुळे अभ्यासक्रम लवकर पूर्ण होतो. आणि डी दिलेला आहे, कारण त्यामुळे परीक्षेत जास्त गुण मिळवणे सोपे जाते. या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कारण गट कार्यातून विद्यार्थी लोकशाही मूल्य, सहकार्य आणि सामाजिक कौशल्य प्रत्यक्ष जगून शिकतात. चला, पुढचा प्रश्न. समान आकाराच्या दोन मातीच्या गोळ्यांपैकी एक गोळ्याला दाबून पोळीसारखे चपटे केल्यास पूर्वक्रियात्मक अवस्थेतील एक 5 वर्षाचा मुलगा म्हणतो, चपट्या गोळ्यात माती जास्त आहे. पियाजेच्या मते यामागील नेमके काय कारण आहे? पर्याय दिलेले आहेत. सजीवतावाद, वस्तुस्थायित्व, केंद्रीकरण आणि अमूर्त विचार. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, केंद्रीकरण. बघा, केंद्रीकरण म्हणजे एखाद्या वस्तूच्या किंवा परिस्थितीच्या केवळ एकाच पैलूवर लक्ष केंद्रित करणे आणि तिच्या इतर पैलूंकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणे. चला, पुढचा प्रश्न बघा.
एक विद्यार्थी एकूण खूप छान शिकतो, त्याला वर्गातील व्याख्याने आणि चर्चा खूप आवडतात, पण त्याला पुस्तके वाचून स्वतःहून नोट्स काढायचा कंटाळा येतो. शिक्षक म्हणून तुम्ही त्याला अभ्यासासाठी कोणता सर्वोत्तम पर्याय सुचवाल? पर्याय दिलेले आहेत. त्याला दररोज 5 पाने सक्तीने लिहून काढायला सांगेन. बी दिलेला आहे, त्याला पाठ्यपुस्तकातील मजकूर मोठ्याने वाचून त्याचा ऑडिओ रेकॉर्ड करायला सांगेन किंवा मित्रांसोबत गटात चर्चा करायला सांगेन. सी दिलेला आहे, त्याला फक्त तक्ते आणि नकाशे पाहण्यास सांगेन. आणि डी दिलेला आहे, त्याला प्रयोगशाळेत नेऊन प्रत्यक्ष कृती करण्यास सांगेन. या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. चला पुढचा प्रश्न. एका शिक्षिकेला आपल्या वर्गात गणितातील एक कठीण संकल्पना शिकवायची आहे. ती थेट विषय सुरू न करता आधी विद्यार्थ्यांशी गप्पा मारते आणि त्यांच्या दैनंदिन जीवनातील उदाहरणे देऊन त्यांना मानसिकदृष्ट्या शिकण्यासाठी प्रवृत्त करते. शिक्षिकेने येथे एडवर्ड थॉर्नडाईकच्या कोणत्या नियमाचा वापर केला आहे? अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. चला एकदा सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे, कॉमेंट करायची आहे. पर्याय दिलेले आहेत. सरावाचा नियम, परिणामाचा नियम, सज्जतेचा नियम आणि डी दिलेला आहे बहुप्रतिसादाचा नियम. या ठिकाणी पर्याय क्रमांक सी याचं अचूक उत्तर आहे सज्जतेचा नियम. लक्षात ठेवा, हे जे नियम सांगितलेले आहेत त्याच्यावर एक प्रश्न तुम्हाला नक्की असतो. चला पुढचा प्रश्न. 5 वर्षांची आदिती खेळताना बाहुलीशी एकटीच मोठ्याने बोलत असते. जीन पियाजे आणि लेओ वायगोट्स्की या क्रियेकडे अनुक्रमे कसे पाहतील? अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. याच्या अगोदर पण मी घेतला होता प्रश्न, थोडासा हा फिरवून विचारला आहे. लक्ष द्या. दोघे याला अहंकेंद्री भाषा मानतील. बी दिलेला आहे, पियाजे याला अहंकेंद्री भाषा मानतील तर वायगोट्स्की याला खाजगी भाषा म्हणतील. पियाजे याला खाजगी भाषा म्हणतील तर वायगोट्स्की याला अहंकेंद्रित भाषा म्हणतील. आणि डी दिलेला आहे, दोघेही याला बालकाच्या बोधात्मक अपरिपक्वतेचे लक्षण मानतील. या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे बी. पियाजे याला अहंकेंद्रित भाषा मानतील तर वायगोट्स्की याला खाजगी भाषा म्हणतील. चला पुढचा प्रश्न. विकास हा डोक्याकडून पायाकडे होतो हे विधान बाल विकासाच्या कोणत्या तत्वाशी संबंधित आहे? पर्याय दिलेले आहेत. प्रॉक्सिमोडेल कल, सेफॅलोकाउडल कल, निरंतर विकासाचे तत्व आणि वैयक्तिक भिन्नतेचे तत्व. मित्रांनो शब्द खूपच हार्ड आहेत, पण लक्षात ठेवा याचं अचूक उत्तर आहे पर्याय बी, सेफॅलोकाउडल कल. थोडस विभाजन करून तो शब्द लक्षात ठेवा. बघा याच्यामध्ये जे आहे असे शब्द जे आहेत ते तुम्हाला एकतर मराठी भाषांतर दिलेलं असेल किंवा इंग्लिशमध्ये जशाल तसे देऊ शकतात परीक्षेमध्ये. चला पुढचा प्रश्न. अध्ययनासाठी मूल्यमापन आणि अध्ययनाचे मूल्यमापन यातील मुख्य फरक कोणता? याच्या अगोदर आपण हा प्रश्न मागील व्हिडिओमध्ये पाहिला होता. तिथं मी तुम्हाला सांगितलं होतं की ही कन्सेप्ट पुढच्या ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी क्लिअर करून देईल. चला बघा पर्याय दिलेले आहेत. हे अध्ययनासाठी मूल्यमापन हे वर्षाच्या शेवटी होते तर अध्ययनाचे मूल्यमापन सतत चालते. बी दिलेला आहे, अध्ययनासाठी मूल्यमापन हे रचनात्मक असते आणि शिकण्याची प्रक्रिया सुधारण्यासाठी असते तर अध्ययनाचे मूल्यमापन हे संकलित असते. सी दिलेला आहे, दोन्ही पूर्णपणे एकच आहेत. आणि डी दिलेला आहे, अध्ययनासाठी मूल्यमापन फक्त विशेष मुलांसाठी वापरले जाते. या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय बी. अध्ययनासाठी मूल्यमापन हे रचनात्मक असते आणि शिकण्याची प्रक्रिया सुधारण्यासाठी असते तर अध्ययनाचे मूल्यमापन हे संकलित असते. अध्ययनासाठी मूल्यमापन आणि अध्ययनाचे मूल्यमापन हे थोडंसं लक्षात ठेवा. बघा कन्सेप्ट मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो, लक्ष देऊन ऐका. कन्सेप्ट आवडल्यानंतर सर्वांनी लाईक करायचे. बघा अध्ययन आणि मूल्यमापन या घटकातील हा अत्यंत महत्वाचा आणि वारंवार विचारला जाणारा हा प्रश्न आहे. लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा म्हणजेच NCF 2005 आणि नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP 2020 या दोन्हींमध्ये अध्ययनासाठी मूल्यमापन यावर सर्वाधिक भर देण्यात आलेला आहे. इथपर्यंत लक्षात आलं. बघा आता अध्ययनासाठी मूल्यमापन म्हणजे काय तर बघा हे रचनात्मक किंवा आकारिक मूल्यमापन असतं. हे मूल्यमापन अध्ययन प्रक्रिया सुरू असताना सातत्यानं केलं जातं. म्हणजेच वर्गामध्ये प्रश्न विचारणं, चाचणी घेणं, गट चर्चा करणं या पद्धतीचं. आलं लक्षात. मग याचा उद्देश काय असतो? बघा विद्यार्थ्याला नेमकं काय समजत नाहीये हे ओळखून त्याच्या शिकण्यात सुधारणा करणे आणि शिक्षकाने आपल्या शिकवण्याच्या पद्धतीत आवश्यक ते बदल करणे याचा मुख्य हेतू विद्यार्थ्याला मदत करणे हा असतो. त्याला गुण किंवा श्रेणी देणे हा बिलकुल नसतो. आलं लक्षात.
आता बघा, अध्ययनाचे मूल्यमापन, असेसमेंट ऑफ लर्निंग, हे संकलित मूल्यमापन असतं. लक्षात ठेवा, हे मूल्यमापन एखादा घटक, सत्र किंवा शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर हे केलं जातं, जसं की सामायिक किंवा वार्षिक परीक्षा असेल. लक्षात ठेवा, अध्ययनाचे मूल्यमापन काय आहे? सामायिक किंवा वार्षिक परीक्षा. आणि अध्ययनासाठी जे आहे ते काय असतं? इंटरनल असतं, जे वर्गामध्ये जे प्रश्न विचारले जातात ते. बघा, कन्सेप्ट क्लिअर होती? हो म्हणा किंवा नाही म्हणा, पटकन सांगा तुम्ही सगळ्यांनी. कन्सेप्ट क्लिअर होते का? विद्यार्थ्याने वर्षभर किती ज्ञान ग्रहण केलं हे मोजणे आणि त्यानुसार त्याला गुण किंवा प्रमाणपत्र देणे, यात सुधारण्याला फारसा वाव नसतो, कारण शिकवण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली असते आणि हे सर्वात शेवटी झालेलं असतं. काय? अध्ययनाचे मूल्यमापन. चला, सगळ्यांची कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. कन्सेप्ट क्लिअर झाली असेल तर लाईक करा. चला, पुढचा प्रश्न. डॅनियल गोलमन यांचे नाव खालीलपैकी कोणत्या संकल्पनेशी सर्वाधिक जोडले गेले आहे? पर्याय दिलेले आहेत: बोधात्मक विकास, भावनिक बुद्धिमत्ता, सामाजिक विकास आणि डी दिलेला आहे नैतिक विकास. तर या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे भावनिक बुद्धिमत्ता, पर्याय बी. पुढचा प्रश्न. स्वतःची ओळख निर्माण करण्याची धडपड हे कोणत्या वयोगटातील विद्यार्थ्यांचे मुख्य मानसिक वैशिष्ट्य आहे? बघा, पेपर 2 साठी अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. पर्याय दिलेले आहेत: शैशवावस्था 0 ते 2 वर्ष, पूर्व बाल्यावस्था 2 ते 6 वर्ष, उत्तर बाल्यावस्था 6 ते 11 वर्ष, किशोरावस्था ऑब्लिक कुमारावस्था 11 ते 14 वर्ष. या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, किशोरावस्था ऑब्लिक कुमारावस्था 11 ते 14 वर्ष. पुढचा प्रश्न. कोहलर आणि कोफका यांनी चिंपांजीवर केलेल्या प्रयोगातून कोणती अध्ययन उपपत्ती उदयास आली? पर्याय दिलेले आहेत: मर्मदृष्टीमूलक अध्ययन, साधक अभिसंधान, प्रयत्न प्रमाद आणि निरीक्षणात्मक अध्ययन. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मर्मदृष्टीमूलक अध्ययन. चला, पुढचा प्रश्न. बी.एफ. स्किनर यांच्या साधक अभिसंधान मध्ये कोणत्या गोष्टीला सर्वाधिक महत्त्व दिले आहे? पर्याय दिलेले आहेत: मर्मदृष्टी, प्रबलीकरण आणि शिक्षा, अनुकरण आणि शेवटी दिलेला आहे सज्जता. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, प्रबलीकरण आणि शिक्षा. समजते सर्वांना? चला, पुढचा प्रश्न. वस्तुस्थायित्व हे पियाजेच्या कोणत्या अवस्थेचे मुख्य वैशिष्ट्य आहे? पर्याय दिलेले आहेत: संवेदीकारक अवस्था, क्रियापूर्व अवस्था, मूर्त क्रियात्मक अवस्था आणि औपचारिक क्रियात्मक अवस्था. मित्रांनो, महत्वाचा प्रश्न आहे, IMP करून ठेवा. सर्वांनी एकदा व्हिडिओला लाईक करायचंय आणि कॉमेंट करायचे सर्वांनी. चला, याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, संवेदीकारक अवस्था. चला, पुढचा प्रश्न. एका वर्गात शिक्षक विद्यार्थ्यांना एक कठीण प्रकल्प देतात. सुरुवातीला विद्यार्थी गोंधळतात आणि त्यांना तो पूर्ण करता येत नाही. शिक्षक त्यांना पूर्ण उत्तर न देता केवळ काही संकेत देतात आणि योग्य दिशा दाखवतात. या मदतीमुळे विद्यार्थी स्वतः प्रकल्प पूर्ण करतात. लेव वायगोट्स्की यांच्या सिद्धांतानुसार शिक्षकांनी दिलेली मदत आणि विद्यार्थ्यांची शिकण्याची पातळी याला अनुक्रमे काय म्हणतात? अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. थोडासा अवघड वाटत असेल, परंतु महत्वाचा प्रश्न आहे. बघा, समीपस्थ विकासाचे क्षेत्र आणि आधारभूत सहाय्य असा पहिला पर्याय दिलाय. बी दिलेला आहे आधारभूत सहाय्य आणि समीपस्थ विकासाचे क्षेत्र. सी दिलेला आहे बोधात्मक साकल्यावस्था आणि स्वनियमन. आणि डी दिलेला आहे सज्जतेचा नियम आणि मर्मदृष्टी. तर या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आधारभूत सहाय्य आणि समीपस्थ विकासाचे क्षेत्र. लक्षात आलं? चला, पुढचा प्रश्न. उरी ब्रॅनफेनब्रेनर यांच्या परिस्थितिकीय प्रणाली सिद्धांतानुसार मुलाचे पालक आणि त्याचे शिक्षक यांच्यातील संबंध किंवा परस्पर संवाद हा बालविकासाच्या खालीलपैकी कोणत्या प्रणालीचा भाग आहे? पर्याय दिलेत: सूक्ष्म प्रणाली, मध्य प्रणाली, बाह्य प्रणाली आणि बृहत प्रणाली. तर याचं अचूक उत्तर आहे मध्य प्रणाली. लक्षात ठेवा सर्वांनी. पुढचा प्रश्न. खालील 2 विधाने वाचा आणि योग्य पर्याय निवडा. मित्रांनो, विधान आणि कारण अशा प्रकारचे प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये भरपूर घेणार आहोत, कारण या प्रश्नांना तुम्हाला सांगतो इथंच खरं मेरिट असतं. बाकीचे सर्व प्रश्न जे असतात छोटे मोठे जे काही सोपे असतात ते सर्वांनाच येत असतात, परंतु या ठिकाणी जर तुम्ही असे प्रश्न सोडवू शकलात तर तुम्हाला 30 पैकी 30 गुण 100% या ठिकाणी मिळतील. बघा, विधान हे सांगितलेलं आहे हॉवर्ड गार्डनर यांच्या बहुविध बुद्धिमत्तेच्या सिद्धांतानुसार बुद्धिमत्ता ही एकच नसून ती अनेक स्वतंत्र प्रकारची असते. कारण आर दिलेला आहे. गार्डनर यांच्या मते पारंपरिक बुद्ध्यांक चाचण्या विद्यार्थ्यांच्या सर्व प्रकारच्या क्षमतांचे आणि बुद्धिमत्तेचे अचूक मूल्यमापन करू शकतात. या ठिकाणी बघा, आपल्याला पहिला पर्याय दिलाय ए आणि आर दोन्ही सत्य आहेत आणि आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण आहे.
बी दिलेला आहे ए आणि आर दोन्ही सत्य आहेत पण आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण नाही. आणि सी दिलेला आहे ए सत्य आहे परंतु आर असत्य आहे. आणि डी दिलेला आहे ए असत्य आहे परंतु आर सत्य आहे. तर या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय सी, ए सत्य आहे परंतु आर असत्य आहे. चला पुढचा प्रश्न. रचनात्मक मूल्यमापनात विद्यार्थ्याला अध्ययनात नेमक्या कोणत्या अडचणी येत आहेत किंवा त्याच्या कोणत्या संकल्पना कच्च्या राहिल्या आहेत हे शोधून काढण्यासाठी आणि त्यानंतर त्या अडचणी दूर करण्यासाठी अनुक्रमिक कोणत्या पद्धती वापरल्या जातात. पर्याय दिलेले आहेत संकलित चाचणी आणि उपचारात्मक अध्यापन, बी दिलेला आहे उपचारात्मक अध्यापन आणि नैदानिक चाचणी, आणि सी दिलेला आहे नैदानिक चाचणी आणि उपचारात्मक अध्यापन, आणि डी दिलेला आहे प्रावीण्य चाचणी आणि पूर्वज्ञान चाचणी. तर या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय सी नैदानिक चाचणी आणि उपचारात्मक अध्यापन. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघा. सिग्मंड फ्राइड यांच्या मनोविश्लेषण सिद्धांतानुसार मानवी मनाचे 3 मुख्य घटक आहेत इदम, अहम आणि परम अहम. यापैकी कोणता घटक वास्तवतेच्या नियमावर आधारित कार्य करतो आणि बाकीच्या 2 घटकांमध्ये समतोल राखण्याचे काम करतो. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे, IMP करून ठेवा. हा प्रश्न तुम्हाला 100% परीक्षेमध्ये असणारच. बघा पूर्ण कन्सेप्ट मी या ठिकाणी क्लिअर करतो. कन्सेप्ट आवडली तर सर्वांनी लाईक करायचं, ठीक आहे. समजल्यानंतर सर्वांनी लाईक करायचंय आणि समजलंय म्हणून सांगायचंय कमेंटमध्ये. बघा पर्याय दिलेले आहेत इदम, अहम, परम अहम आणि लिबिडो. तर या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अहम. आता लक्षात ठेवा अहम म्हणजे काय की हा घटक वास्तवतेच्या नियमावर चालतो. लक्षात घ्या कशावर, वास्तवतेच्या नियमावर. आणि इदमच्या अमर्यादा, इदमच्या काय असतं हे अमर्यादित इच्छा आणि परम अहमचं काय असतं कडक नैतिक नियम. या दोघांमध्ये सुवर्ण मध्य साधून प्रत्यक्ष व्यवहारात कसं वागायचं याचा तार्किक निर्णय जो असतो तो अहम घेत असतो. आलं लक्षात. बघा इदम बद्दल सांगतो की हा पूर्णपणे आनंदाच्या तत्वावर चालत असतो. त्याला वाटेल ती गोष्ट कोणत्याही परिस्थितीत लगेच हवी असते. आलं लक्षात. याच्यामध्ये इच्छा वगैरे या सगळ्या गोष्टी येतात. आणि परम अहम जो आहे त्याच्याबद्दल सांगतो हा नैतिकतेच्या नियमावर चालतो. लक्षात घ्या कशावर, नैतिकतेच्या नियमावर, जो मोरल प्रिन्सिपल असतात त्याच्यावर चालतो. काय चूक आणि काय बरोबर, पाप पुण्य याचं भान तो ठेवत असतो. हा माणसातील पोलीस किंवा माणसातला जो विवेक असतो का तो असतो हा परम अहम. आलं लक्षात. कन्सेप्ट आता पूर्ण क्लिअर झाली असेल, एकदम फिट डोक्यामध्ये. चला सर्वांनी लाईक करायचंय आणि समजलं का ते मला कमेंट करून नक्की सांगा. चला पुढचा प्रश्न. एका 10 वर्षाच्या मुलाची मानसिक वय मोजण्यासाठी त्याला बुद्धिमत्ता चाचणी दिली असता तो 12 वर्षाच्या मुलांसाठी असलेली चाचणी यशस्वीपणे सोडवतो. लुईस टर्मन यांच्या बुद्ध्यांक वर्गीकरणानुसार या मुलाचा बुद्ध्यांक किती असेल आणि तो कोणत्या गटात मोडेल. पर्याय दिलेले आहेत 120 कुशाग्र, 120 सामान्य, 83 मंद आणि 100 सामान्य. याचं अचूक उत्तर आहे पर्याय 120 कुशाग्र. चला पुढचा प्रश्न बघा. अब्राहम मास्लो यांच्या गरजांच्या श्रेणीबद्ध सिद्धांतानुसार मानवी विकासाची सर्वोच्च आणि अंतिम गरज कोणती आहे जी पूर्ण करण्यासाठी व्यक्ती स्वतःच्या पूर्ण क्षमतेचा वापर करते. पर्याय दिलेले आहेत सुरक्षिततेची गरज, आत्मसन्मानाची गरज, आत्मप्रचितीची गरज, आणि डी दिलेला आहे प्रेमाची व आपुलकीची गरज. तर या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय सी आत्मप्रचितीची गरज. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न. एका विद्यार्थिनीला गणिताचे एक कठीण उदाहरण सोडवताना अचानक जाणीव होते की ती वापरत असलेली पद्धत चुकीची आहे आणि तिने दुसरी रणनीती वापरली पाहिजे. स्वतःच्याच विचार प्रक्रियेचे निरीक्षण करून त्यात बदल करण्याच्या या क्षमतेला बालमानसशास्त्रात काय म्हणतात. मित्रांनो अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आणि या कन्सेप्टवर आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न याच्या अगोदर देखील घेतलेले आहेत. सर्वांनी काय करायचे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी सर्व व्हिडिओची लिस्ट दिली आहे, तिथं जाऊन पूर्ण सर्वच व्हिडिओ पूर्ण व्यवस्थित पाहिजे. तुम्हाला 30 पैकी 30 मार्क त्या ठिकाणी परीक्षेमध्ये हमखास येतील. बघा पर्याय दिलेले आहेत. ए बोधात्मक विसंवाद, बी अधिबोधन, सी कार्यात्मक स्थिरता आणि डी बोधात्मक साकल्यावस्था. पर्याय या ठिकाणी बी हे याचा अचूक उत्तर आहे अधिबोधन. लक्षात ठेवा. बघा पुढचा प्रश्न.
अल्बर्ट बांडुरा यांच्या सामाजिक बोधात्मक सिद्धांतानुसार मानवी वर्तन हे केवळ वातावरणाचा किंवा केवळ आंतरिक प्रेरणांचा परिणाम नसून ते वर्तन व्यक्तीचे स्वतःचे विचार आणि सभोवतालचे वातावरण या तिघांच्या सतत चालणाऱ्या आंतरक्रियेचा परिणाम असतो. या संकल्पनेला बांडुरा यांनी काय नाव दिले? महत्वाचा प्रश्न आहे, IMP करून ठेवा. बघा, पर्याय दिलेले आहेत स्वकार्यक्षमता, बी निरीक्षणात्मक अभिसंधान, आणि सी दिलेला आहे पारस्परिक निर्धारणवाद, आणि डी दिलेला आहे प्रतिनिधिक प्रबलीकरण. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पारस्परिक निर्धारणवाद. येते लक्षात? बघा, बहुतेक विद्यार्थी बांडुरा म्हणलं की काय करतात, फक्त निरीक्षणात्मक अध्ययन एवढंच लक्षात ठेवतात, पण त्यांचा हा जो सिद्धांत मी सांगितलाय सामाजिक बोधात्मक सिद्धांत, तो देखील अत्यंत महत्वाचा आहे. चला, सर्वांनी एकदा लाईक करायचंय. पुढचा प्रश्न, रॉबर्ट स्टर्नबर्ग यांच्या बुद्धिमत्तेच्या त्रिकूट सिद्धांतानुसार रस्त्यावरील कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची हातोटी, दैनंदिन जीवनात यशस्वीपणे जुळवून घेणे आणि स्ट्रीट स्मार्ट असणे हे खालीलपैकी कोणत्या बुद्धिमत्तेचे लक्षण आहे? पर्याय दिलेले आहेत ए घटविजन्य बुद्धिमत्ता, बी अनुभवजन्य बुद्धिमत्ता, सी संदर्भात्मक बुद्धिमत्ता, आणि डी अवकाशीय बुद्धिमत्ता. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, संदर्भात्मक बुद्धिमत्ता. चला, पुढचा प्रश्न आणि हा शेवटचा प्रश्न आहे. बघा, गॉर्डन ऑलपोर्ट यांच्या व्यक्तिमत्व सिद्धांतानुसार महात्मा गांधी यांची अहिंसा किंवा मदर तेरेसा यांची दया हे गुण आहेत जे त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वावर वर्चस्व गाजवतात, आणि त्याच गुणांनी त्यांची जगात ओळख निर्माण झाली आहे. अशा अत्यंत प्रभावी आणि दुर्मिळ गुणांना ऑलपोर्ट यांनी काय म्हटले आहे? अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे, कुठंच पाहायला भेटला नसेल तुम्हाला. सर्वांनी ही कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्यायची. ही कन्सेप्ट जी आहे ती पूर्ण तुम्हाला मी या ठिकाणी समजून सांगतो, लक्ष द्या. याचं अचूक उत्तर बघा, इथं पर्याय दिलेत केंद्रीय गुण, दुय्यम गुण, कार्डिनल गुण आणि स्रोत गुण. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कार्डिनल गुण. आता हे काय कार्डिनल गुण, दुय्यम गुण, केंद्रीय गुण, स्रोत गुण, काय समजत नाही ना तुम्हाला? लक्ष द्या. आता बघा, ऑलपोर्ट जे आहेत यांनी व्यक्तिमत्वचे जे गुण आहेत त्या गुणांचे 3 प्रकार सांगितले, आणि हा व्यक्तिमत्व विकासातील एक अतिशय महत्वाचा सिद्धांत आहे, त्याच्यामुळे लक्षात ठेवा. बघा, कार्डिनल गुण जे आहे हे गुण अत्यंत दुर्मिळ असतात. एखादी व्यक्ती तिच्या आयुष्यात फक्त याच एका गुणामुळे ओळखली जात असते. जसं की आपला कुप्रसिद्ध असलेला हिटलरची क्रूरता, किंवा हरिश्चंद्रांचं जे सत्य आहे ते, राजा हरिश्चंद्र सत्याच्या बाबतीत माहिती होतं सर्वांना. हे गुण व्यक्तीच्या प्रत्येक कृतीमध्ये दिसत असतात. हे कार्डिनल गुण असतात. आलं लक्षात? समजलं असेल सर्वांना या उदाहरणावरून. कार्डिनल गुण मध्ये काय असतं की आयुष्यात फक्त काय असतं, या एकाच गुणामुळं ती व्यक्ती ओळखली जाते. बघा, आता पुढचं आहे केंद्रीय गुण. तर केंद्रीय गुण काय असतात समजून घ्या. हे सामान्य गुण आहेत जे प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वाचा पाया असतात, जसे की प्रामाणिकपणा असन, दयाळूपणा असन, रागीटपणा असन, याला केंद्रीय गुण म्हणायचं. आणि दुय्यम गुण बघा, हे गुण विशिष्ट परिस्थितीतच दिसत असतात, जसं की विशिष्ट रंगांची आवड किंवा एखाद्या विशिष्ट प्रसंगी घाबरणे वगैरे, हे दुय्यम गुण असतात. आलं लक्षात? आणि डी आहे स्रोत गुण. तर स्रोत गुण ही जी संकल्पना आहे ही संकल्पना ऑलपोर्ट यांची नाही, ही रेमंड कॅटेल यांची संकल्पना आहे, लक्षात ठेवा. चला बघा, या ठिकाणी आपण अत्यंत महत्वाचे 40 प्रश्न घेतलेले आहेत. अजूनही आपण प्रतिभा मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आणि सर्वांनी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या सर्वच व्हिडिओज जे आहेत लिंक दिलेले आहेत ते सर्वांनी पाहून घ्यायचे. तुम्हाला 30 पैकी 30 गुण हमखास मानसशास्त्रामध्ये मिळणार याची गॅरंटी आपल्याकडून. चला, सर्वांनी पुन्हा एकदा या सिरीजला खूप छान तुम्ही सपोर्ट करत आहात. सर्वांचं धन्यवाद. असंच आणखीन आपण नवीन व्हिडिओ या ठिकाणी घेऊन येणार आहोत. थांबू या ठिकाणी. धन्यवाद.